शिंदेंचे काही नेते निधीवरून तक्रारी करत असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये तासभर चर्चा झाली। ही बैठक एकनाथ शिंदे यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यासाठी पाहूया हा रिपोर्ट। अजित पवारांकडच्या अर्थ खात्यातून मिळणाऱ्या निधीबद्दल शिंदेंचे काही मंत्री तक्रारी करत असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महत्त्वपूर्ण आश्वासन दिलं। काल याबद्दल शिंदेंनी शहांकडे तक्रार केल्याची चर्चा होती। त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे आणि शहांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। याच दरम्यान निधी वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। बजेटमध्ये शिंदेंनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या अनेक योजनांना निधीची तरतूद झाली नाही। त्यानंतर परिवहन मंत्री सरनाईक यांनीही अर्थ खात्याकडून निधी मिळत नसल्याचा दावा केला। अजित पवारांच्या खात्याकडून फायली अडकवून ठेवल्या जात असल्याच्या तक्रारी केल्या गेल्या। त्याच पार्श्वभूमीवर शहा आणि शिंदेंची भेट महत्त्वाची होती। या बैठकीत अमित शहा यांनी राज्यात लवकरच सर्व काही ठीक होईल, महायुतीसाठी तुम्ही जो काही त्याग आणि योगदान दिले त्याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही, असं आश्वासन अमित शहांनी एकनाथ शिंदेंना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ये होने वाला है, ये आप कैबिनेट में एक दिन दंगा होने वाला है, खून खराबा होने वाला है। आप देखते रहिए कैबिनेट में महाराष्ट्र के पैसे के ऊपर, निधि के ऊपर दंगल होने वाली है, खून खराबा होने वाला है। आमचं शासन, आमची सत्ता कशी चालवायची ते आम्ही बघून घेऊ। तुम्ही जळू नका हो संजय राऊत। तुम्ही लोकांना तारखा दिल्या होत्या यापूर्वी सुद्धा, या दिवशी सरकार पडणार, त्या दिवशी सरकार पडणार, परंतु तुमची ती वाशफळ बडबड ठरली ना। जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा सगळं काय आलबेल होतं का तुमचे मंत्री राजीनामा देऊन बाहेर पडले हो? का आमदार बाहेर पडले? त्याच्या मागची कारण काय? त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकू नका सरकार कसं चालवायचं। पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे। आम्ही काही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे। आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते, वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही, ही शोकांतिका आहे। तसं होता कामा नये। कधीच असं मला तरी आढळलं नाही। राज्यातल्या माझ्या खात्याला आतापर्यंत जेवढा प्रपोज आम्ही केलं होतं तेवढं नियतव्यय मिळालेलं आहे, तेवढं प्रत्यक्ष अनुदान म्हणजे नियतव्यय मंजूरसुद्धा झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जलसंधारण खात्याला याच्यापूर्वीसुद्धा पैसे मिळाले, आतासुद्धा पैसे मिळालेले आहे। जसं लाडली बहीण आहे किंवा वेगवेगळ्या नवीन विकासाचे प्रकल्प, त्यावेळेस थोडंसं निधी वाटपामध्ये 19-20 होतो, परंतु याचा अर्थ असा नाही की खात्याकडे दुर्लक्ष आहे किंवा खात्याला पैसेच मिळत नाही आणि म्हणून खात्याला या ठिकाणी निधी मिळालेला आहे, माझ्या तरी खात्याला मिळालेला आहे। दरम्यान शिंदेंनी शहांकडे अजित पवार किंवा त्यांच्या अर्थ खात्याबद्दल कोणतीही तक्रार केली नसल्याचा दावा भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाहीत, हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा। या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो, स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडे तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही। एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहे, उत्तम नेते आहेत। तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेब एक आक्रमक नेते आहे। जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील नाही, त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अजितदादा बोलतील आणि म्हणून अजितदादा म्हणाले ते खरं आहे की एकनाथ शिंदेजी त्यांच्याशी बोलतील, अमित भाईंसोबत बोलतील। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।